आदरणीय परीक्षक मंडळी, माननीय उपस्थित शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा विषयावर बोलणार आहे, मोबाईल शाप की वरदान। मित्रांनो, आपण अशा युगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञानाने प्रचंड वेगाने प्रगती केली आहे। तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये मोबाईल फोनने आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे। एकेकाळी बोलण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल आज आपल्या हातात एक छोटंसं जग घेऊन फिरतो आहे। मोबाईल हा संवादाचे साधन राहिला नाही, तर तो शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, खरेदी, बँकिंग आणि शासनाच्या सोयींसाठी सुद्धा एक महत्त्वाचा भाग बनला आहे। त्यामुळे अनेकांच्या मते मोबाईल हा आधुनिक युगातील एक अमूल्य वरदान आहे। मोबाईलमुळे संवाद अतिशय सोपा आणि जलद झाला आहे। दूर असलेली व्यक्ती व्हिडिओ कॉलिंगमुळे जवळ असल्याचा अनुभव मिळतो। जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी आपण काही सेकंदात संपर्क साधू शकतो। विद्यार्थ्यांसाठी तर मोबाईल हा ज्ञानाचा खजिना आहे। ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी घर बसल्या जगभरातील उत्तम शिक्षकांकडून शिकू शकतात। यूट्यूब, ई-बुक्स, शैक्षणिक ॲप्स यांद्वारे शिक्षण अतिशय सोपं, रंजक आणि सुलभ झाले आहे। कोविड काळात तर मोबाईल फोनने शिक्षण सुरू ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती। मोबाईलमुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवणे सोपं झाले आहे। एखादा अपघात झाला, वैद्यकीय मदतीची गरज आहे किंवा आपण एखाद्या संकटात अडकलो तर तो आपला खरा मित्र मोबाईल ठरतो। याशिवाय मोबाईलमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत। ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोबाईल फोनने नवीन दारे उघडली आहेत। पण मित्रांनो, जसं नाण्याला दोन बाजू असतात, तशा मोबाईलच्या काही नकारात्मक बाजू आहेत। आज मोबाईलचा अतिवापर हा एक गंभीर प्रश्न बनला आहे। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण मोबाईलच्या व्यसनाधीन झाले आहेत। सकाळपासून ते रात्रीपर्यंत मोबाईलमध्ये सतत बसून राहण्याची सवय लागली आहे। याचा परिणाम मोबाईलवर होत आहे। मोबाईलचा परिणाम आरोग्यावर होत आहे। डोळ्यांचा विकार, मानदुखी, मानसिक तणाव अशा समस्या वाढत आहेत। सतत स्क्रीन समोर बसल्यामुळे हालचाल कमी होत आहे, ज्यामुळे स्थूलता आणि अनेक आजार वाढत आहेत। लहान मुले अभ्यासापेक्षा मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात, त्यामुळे त्यांच्या भविष्यातही नकारात्मक परिणाम होत आहे। कधीकधी खोट्या बातम्या, अफवा आणि फसवणूक यांचा प्रसारही मोबाईलद्वारे केला जातो। पण मित्रांनो, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एक प्रश्न उभा राहतो, मोबाईल खरोखर शाप आहे की वरदान? याचं उत्तर खूप सोपं आहे। जर आपण मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर केला तर तो आपल्या प्रगतीसाठी, शिक्षणासाठी आणि विकासासाठी एक वरदान ठरू शकतो। पण जर त्याचा अति आणि चुकीचा वापर केला तर तो आपल्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि नात्यांसाठी एक शाप बनू शकतो। म्हणूनच आपण मोबाईल वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या। वेळेचे नियोजन करणे, अभ्यास करीत असताना मोबाईलपासून दूर राहणे, सोशल मीडियाचा मर्यादित वापर करणे आणि कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवणे अशा गोष्टी अंगीकृत केल्या पाहिजेत। मित्रांनो, मी शेवटी एवढेच सांगू इच्छितो, मोबाईलने आपल्याला नियंत्रित करू नये, आपण मोबाईलला नियंत्रित करायला शिकलं पाहिजे। तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही आहोत, हे सर्वांनी लक्षात ठेवा। धन्यवाद।